नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातून माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर आज बघूया आपण भारताचा भूगोल. बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघितला होता. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा. आज आपण बघू भारताचा भूगोल. ठीक आहे, भारताचा पूर्ण प्राकृतिक भूगोल आपण बघू. ठीक आहे, भारतामध्ये 28 घटक राज्य आहे आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर आज आपण ते बघू. 28 घटक राज्य म्हणजे राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या आजूबाजूचे राज्य, आपल्या राजकीय सीमा. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघू. म्हणजे 28 घटक राज्य आणि 9 केंद्रीय प्रदेश आणि आजूबाजूला आपल्या राजकीय सीमा आपण या बघून घेऊ. ठीक आहे, बघा आपण आता भारत शिकणार आहे. भारताचा भूगोल. ठीक आहे, बघा आता आपण शिकू भारताचा भूगोल. ठीक आहे, बघा सर्वात पहिले बघू आपण आता एक एक राज्य. आता एक एक राज्य बघू. सर्वात पहिले आपण इथं जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रीय प्रदेशाची आपण जागा सोडून घेऊ. तुम्हाला सांगू इच्छितो की पहिला जम्मू काश्मीर हा एक पहिले घटक राज्य होता, पण आता जम्मू काश्मीर हा घटक राज्य नसून आता राज्य नसून आता केंद्रशासित प्रदेश झाला. ठीक आहे, या केंद्रीय प्रदेशमध्ये बघा इथं पडतो जम्मू काश्मीर आणि इथे येतो लडाख. ठीक आहे, बघा तुम्हाला सांगतो की हा पहिला जम्मू काश्मीर हा एक राज्य होतं. आता 2 महिन्यापूर्वी हा जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश झाले. ठीक आहे, नंतर याच्या इकडे येतो पंजाब. इथे येतो पंजाब. ठीक आहे, पंजाब नंतर इथे येतो राजस्थान. इथे येतो राजस्थान. इथं काय येतो राजस्थान. ठीक आहे, राजस्थान झाले की इथे येतो गुजरात. इथे येतो गुजरात. ठीक आहे, बघा जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात यांना पाकिस्तानची भूसीमा लागू. ठीक आहे, पाकिस्तानची भूसीमा लागू. नंतर बघा इथे येतो आपला महाराष्ट्र. इथे येतो महाराष्ट्र. ठीक आहे, इथे येतो महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र झालं की इथं महाराष्ट्राच्या खाली इथे येतो गोवा. इथे येतो गोवा. ठीक आहे, गोवा झाले की इथे येतो कर्नाटक. इथे येतो कर्नाटक. ठीक आहे, हा बघा कर्नाटक. ठीक आहे, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक. ठीक आहे, कर्नाटकच्या खाली इथं केरळ. इथे तुमचं केरळ. इथे येतो केरळ. ठीक आहे, केरळ नंतर बघा इथे येतो तामिळनाडू. इथे येते तामिळनाडू. हे तुमचा येतो तामिळनाडू. ठीक आहे, तामिळनाडू झालं की इथे येतो तेलंगणा. इथे येतो तेलंगणा. तेलंगणा इथे येते आंध्र प्रदेश. बघा आंध्र प्रदेश म्हणून तेलंगणा हे राज्याची निर्मिती झाली. पूर्वी महाराष्ट्राला आंध्र प्रदेश लागला होता, आता महाराष्ट्राला तेलंगणा लागला. ठीक आहे, नंतर इथे येतो असा छत्तीसगड. इथे येतो छत्तीसगड. ठीक आहे, नंतर इथे येतो ओडिशा. इथे येतो ओडिशा. ठीक आहे, ओडिशा झाला की इथे येतो पश्चिम बंगाल. बघा इथे येतो पश्चिम बंगाल. इथे आहे पश्चिम बंगाल. इथे आहे पश्चिम बंगाल. ठीक आहे, नंतर इथं येते सिक्कीम. इथे येतो सिक्कीम. ठीक आहे, नंतर इथं येतो बिहार. इथे येतो बिहार. बघा इथे येतो बिहार. पश्चिम बंगाल येतो बिहार. ठीक आहे, बिहारच्या बाजूला येतो उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश आणि इथं येतो इथं येतो उत्तराखंड. इथे येतो उत्तराखंड. ठीक आहे, नंतर इथे येतो
हरियाणा आणि इथे येतो हिमाचल प्रदेश. इथे येतो हिमाचल प्रदेश. ठीक आहे. नंतर बघा इथे येतो झारखंड. इथे येतो झारखंड. ठीक आहे. नंतर इथे येतो मध्य प्रदेश. इथे येतो मध्य प्रदेश. ठीक आहे. नंतर बघू आपण 7 सिस्टर. ठीक आहे. पूर्वीय राज्य बघा. पूर्वीय राज्य बघा. इथून हा येतो आसाम. इथे येतो मेघालय. इथे येतो अरुणाचल प्रदेश. नंतर इथे येतो नागालँड. नंतर इथे येतो मणिपूर. नंतर इथे येतो मिझोराम आणि इकडे कोपऱ्यात येतो बघा त्रिपुरा. ठीक आहे. अशा प्रकारे आपले 28 राज्य बघा. 28 राज्य कशात बघा. पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नंतर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा. ठीक आहे. या 7 राज्यांना पूर्वीय राज्य किंवा 7 सिस्टर बघा. 7 राज्य. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम हे 4, त्रिपुरा 5, आसाम 6 आणि मेघालय 7. या काळात 7 सिस्टर. मग इथे तुम्हाला क्रमानं राज्य विचारतात. एका विचारात क्रमानं बघा. क्रमानं सर्वात खाली जो आहे तो मिझोराम. ठीक आहे. मिझोरामच्या वर येते मणिपूर, मणिपूरच्या वर येतो नागालँड आणि नागालँडच्या वर येतो अरुणाचल प्रदेश. अशा प्रकारे आपले 28 राज्य. आता बघा 9 केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत तर 9 केंद्रशासित प्रदेश बघा. जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी ना. जम्मू काश्मीर हे सुरुवातीला राज्य होतं. आता जम्मू काश्मीर हे 2019 ला जम्मू काश्मीर आणि लडाख या जम्मू काश्मीर मधून 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. हे 2. नंतर बघा इथे आपली दिल्ली. ठीक आहे. दिल्ली बघा. इथे येते दिल्ली. दिल्ली ही हरियाणा आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांच्या मध्ये आहे. हा प्रश्न विचारला तुम्हाला की बघा हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मध्ये कोण आहे. दिल्ली आहे. ठीक आहे. नंतर इथे येते चंदीगड. येते चंदीगड बघा. चंदीगड हे एक केंद्रशासित प्रदेश असून चंदीगड पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांची राजधानी आहे. ठीक आहे. राजधानी असून ही केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. ठीक आहे. इथं येतो दादर नगर हवेली. ठीक आहे. हा केंद्रशासित प्रदेश येतो गुजरात आणि महाराष्ट्राच्या मधून. नंतर येतो इथे दमण दीव. ठीक आहे. दीव व दमण हा एक केंद्रशासित प्रदेश. कोणता जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली, चंदीगड, दादर नगर हवेली, दीव, दमण. नंतर येते पुदुच्चेरी. पुदुच्चेरी तामिळनाडू राज्याच्या मधात. ठीक आहे. पुदुच्चेरी. ठीक आहे. नंतर इथं येतो लक्षद्वीप बेट. ठीक आहे. नंतर इथं येतो अंदमान निकोबार बेट. ठीक आहे. बघा असे 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश. आपण कोणती जम्मू काश्मीर 1, लडाख 2, 3 नंबर चंदीगड, 4 नंबर दीव दमण, 5 नंबर दादर नगर हवेली, 6 नंबर पुदुच्चेरी, 7 नंबर अंदमान निकोबार आणि 8 नंबर लक्षद्वीप आणि 9 नंबर दिल्ली. बघा परत सांगतो बघा. जम्मू काश्मीर 1, लडाख 2, चंदीगड 3, दिल्ली 4, दीव दमण 5, नगर हवेली 6, पुदुच्चेरी 7, अंदमान निकोबार 8 आणि लक्षद्वीप 9. ठीक आहे. असे 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. बघा आता आपण बघू राजकीय सीमा. आता बघा राजकीय सीमा म्हणजे आपल्या आजूबाजूला कोण आहे हे बघू आपण. ठीक आहे. आता बघा इथून तर इथपर्यंत.
ठीक आहे, इथं समुद्र किनारा लागून आपल्याला, ठीक आहे. इथून ते इथपर्यंत आपल्याला आहे लागून पाकिस्तान, आपल्याला लागून आहे पाकिस्तान, ठीक आहे. पाकिस्तानला कोणत्या राज्याची भूसीमा लागून आहे तर बघा गुजरात, गुजरातची भूसीमा लागून आहे, ठीक आहे. नंतर आपल्याला राजस्थान बघा गुजरात, नंतर येतो राजस्थान, नंतर येतो पंजाब आणि नंतर जम्मू काश्मीर, ठीक आहे. यांची आपल्याला पाकिस्तानला भूसीमा लागून आहे, ठीक आहे. नंतर इथे येतं अफगाणिस्तान बघा, इथे येतो आपल्याला अफगाणिस्तान. मॅक्झिमम जणांना माहिती आहे की आपल्याला अफगाणिस्तानची भूसीमा लागून आहे, अफगाणिस्तानची भूसीमा पण आपल्याला लागून आहे, ठीक आहे. इथे येतो अफगाणिस्तान, इथे येतो अफगाणिस्तान, ठीक आहे. नंतर बघा इथून तर इथपर्यंत येतो नेपाळ, इथं आहे आपला नेपाळ बघा. नेपाळला भूसीमा लागून आहे बघा कोणाकडची, उत्तराखंड, नंतर उत्तर प्रदेश, नंतर बिहार, नंतर पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अशा 5 राज्याची भूसीमा लागून आहे नेपाळला. लक्षात ठेवा काय, नेपाळ या देशाला 5 राज्याची भूसीमा लागून आहे. नेपाळला कोणता, उत्तराखंड, नंतर उत्तर प्रदेश, नंतर बिहार, नंतर पश्चिम बंगाल, नंतर सिक्कीम, ठीक आहे. अशा 5 राज्याची भूसीमा लागून आहे. नंतर इथं येतो भूटान, इथं आहे भूटान. भूटानला बघा कोणाची भूसीमा लागून आहे, तर भूटानला सिक्कीम, नंतर पश्चिम बंगाल, नंतर आसाम, नंतर अरुणाचल प्रदेश, अशा 4 राज्यांची भूसीमा लागून आहे भूटानला, ठीक आहे. नंतर बघा इथून ते इथपर्यंत, इथून तिथपर्यंत येतो म्यानमार, इथे येतो म्यानमार. या म्यानमारला सुद्धा आपल्या भारताच्या 4 राज्याची भूसीमा लागून आहे. कोणाची, अरुणाचल प्रदेश 1, नंतर नागालँड 2, नंतर मणिपूर 3, नंतर मिझोराम 4. अशा प्रकारे म्यानमारला 4 राज्याची भूसीमा लागून आहे. किती, 4 राज्याची भूसीमा लागून आहे, ठीक आहे. नंतर बघा इथून तर इथपर्यंत येतो चीन, इथून तिथपर्यंत येतो चीन, ठीक आहे. या चीनला बघा कोणतं पत्र लागून आहे, बघा लडाख, लडाख लागून आहे चीनला, ठीक आहे, लडाख. नंतर हिमाचल प्रदेश, ठीक आहे, हिमाचल प्रदेश, हिमाचल नंतर उत्तराखंड, ठीक आहे. हे झाले 3 उत्तराखंड बघा. नंतर उत्तर प्रदेश बिहार लागून नाही कारण की नेपाळमध्ये आहे. नंतर डायरेक्ट आपल्याला लागून आहे सिक्कीम आणि नंतर डायरेक्ट अरुणाचल प्रदेश, ठीक आहे. बघा कोण कोण लागून आहे, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि एक केंद्रप्रदेश मध्ये कोणता, लडाख, ठीक आहे. अशा प्रकारे लागून आहे, ठीक आहे. नंतर इथे येतो आपला बांगलादेश, ठीक आहे, इथपर्यंत तो बांगलादेश बघा. बांगलादेशला कोण कोण लागून आहे बघा, बांगलादेशला मिझोराम, नंतर त्रिपुरा, नंतर आसाम, नंतर मेघालय आणि नंतर पश्चिम बंगाल बघा आहे बांगलादेश, बांगलादेश, ठीक आहे. बांगलादेशला पहिले पूर्व पाकिस्तान असे म्हणत होते, ठीक आहे. बघा बांगलादेशला लागून आहे 5 राज्य, कोणता, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, ठीक आहे. म्हणजे बघा आपल्या भारताला किती देशाची भूसीमा लागून आहे बघा, बांगलादेश, म्यानमार, भूटान, नेपाळ, चीन बघा इथे चीन आहे, ठीक आहे, चीन. नंतर बघा अफगाणिस्तान, पाकिस्तान, ठीक आहे. चीनला म्हणजे इथं तिबेट सुद्धा म्हणतात, ठीक आहे, किंवा तिबेटची भूसीमा लागून असं सुद्धा म्हणतात. इथं तिबेट प्रदेश आहे, इच्छा प्रदेशाला काय म्हणतात, तिबेट प्रदेश. अशा प्रकारे बघा आपल्याला पाकिस्तान लागून आहे, नंतर अफगाणिस्तान, नंतर चीन, नंतर नेपाळ, नंतर भूटान, नंतर म्यानमार. आपल्याला श्रीलंका या देशाची भूसीमा लागून नाही, ठीक आहे. तो आपला समुद्री देश आहे, ठीक आहे, आपल्या समुद्री देश आहे, ठीक आहे. नंतर आपले बेट, ठीक आहे. बघा आपण बघितलं 28 राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश आणि आपल्या राजकीय भूसीमा, ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.